मराठी सक्ती विरोधात रिक्षा चालकांचा रास्ता रोको। कांदिवली लिंक रोडवर रिक्षा रस्त्यावर थांबवत आंदोलन। लिंक रोडवर गेल्या 20 मिनिटांपासून वाहतूक कोंडी। संजय राऊतांचं मंत्री प्रताप सरनाईकांना पत्र। रॅपिडोमुळे रिक्षा चालकांच्या रोजगारावर संकट, राऊतांचा दावा। सरकारचं शिष्टमंडळ आज जरांगे पाटलांची भेट घेणार। मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, उदय सामंत, शंभूराज देसाई आणि आमदार प्रसाद लाड राहणार उपस्थित। 1 सप्टेंबरला ओबीसींचा मुंबईत मोर्चा। लक्ष्मण हाकेंची माहिती, सरकारनं ओबीसींची आरक्षणाला संपवल्याचा आरोप। राष्ट्रवादी शरद पवार गटाची 29 ऑगस्टला मुंबईत बैठक। राष्ट्रवादीच्या संभाव्य विलीनीकरणावर चर्चेची शक्यता। अजित पवार गटाकडून संभ्रम कायम। आज महायुतीच्या समन्वय समितीची बैठक। दुपारी 2 वाजता कॅबिनेटची बैठक होणार। समन्वय बैठकीनंतर स्नेहभोजनही होणार। मंत्री गिरीश महाजनांचा एसटी बसनं प्रवास। त्र्यंबकेश्वरकडे जाणाऱ्या खासगी वाहनांना बंदी। जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षकही लाल परीनं त्र्यंबकेश्वरला। मुंबईतील महापालिकेतल्या गटबाजीवर तोडगा काढण्यासाठी भाजपच्या हालचाली। अमित साटम यांनी बोलावली बैठक। नगरसेवक प्रमुख नेते राहणार उपस्थित। अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयातील आगीत 3 बालकांचा होरपळून मृत्यू। नवजात शिशु विभागात व्हेंटिलेटरमध्ये स्फोट। 36 बालकांना वाचवण्यात यश। नागपूरच्या गोधणी परिसरात क्लोरीन वायूची गळती। 40 जणांना उपचारासाठी रुग्णालयात केलं दाखल। अनेकांना श्वास घेण्यास त्रास। कोचिंग क्लासेसवर कडक निर्बंध आणण्याची तयारी। दिवसाला 5 तासांची मर्यादा। शुल्कवाढीसही लगाम बसवण्याची तयारी। राज्यातील 9 जिल्ह्यात उद्यापासून ऑनलाईन खत विक्री। पहिल्या टप्प्यात नाशिक, अहिल्यानगर, लातूर आणि वाशिम जिल्ह्याचा समावेश। अनुदानित खत ऑनलाईन वितरित होणार। कोयना धरणाची सेंच्युरी। पाणीसाठा 100 टीएमसीवर। पालकमंत्र्यांच्या हस्ते जलपूजन, ओटी भरण। सोलापूरचा विडी उद्योग तेलंगणात स्थलांतरित करण्याचा कारखानदारांचा इशारा। वेतनवाढ लागू केल्यास 1 सप्टेंबरपासून विडी कारखाने बेमुदत बंद ठेवण्याचा इशारा। रायगड जिल्ह्यातल्या गारमाळ धनगरवाडीत रस्ताच नाही। बाळंतिणीसह नवजात बाळाला झोळीतून आणलं। विहिरीत पडलेल्या हरणाला सुखरूप बाहेर काढलं। नांदेडच्या निळेगव्हाण येथील घटना। युवकाच्या तत्परतेमुळे हरणाचा जीव वाचला। पीएनजी उपलब्ध असल्यास घराचा एलपीजी पुरवठा बंद। जिल्हानिहाय यंत्रणा उभारण्याचे केंद्र सरकारचे निर्देश। भारतावरही महागाईची धार। तांदळाच्या भावात 11% वाढ। दिवाळीपर्यंत साखर 100 पार जाण्याची शक्यता। तुर्कीची राजधानी अंकाराच्या सीमेवर आगीचं तांडव। अनेक घरं भक्ष्यस्थानी पडण्याची भीती। सरकारसमोर मोठं आव्हान। इटलीत वादळाचा धुमाकूळ। विमानतळावरची विमानं उडून एकमेकांवर आदळली। वाऱ्याच्या प्रचंड वेगानं मोठं नुकसान।